ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने सायलीला अर्जुन संपूर्ण भूतकाळाची जाणीव करून देणार, तर दुसऱ्या बाजूला आता इकडे राकेश आणि सचिन यांचं संगनमत होणार आणि सचिन आता कुत्र्यासारखा कुटकुटून मार खाणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता सायलीने तर तिची सर्व होप गमावलेली असते. आपलं काहीच होऊ शकत नाही, आपल्याला काही आठवत नाही, आठवू शकत नाही असं तिला वाटत असतं. पण त्यावेळी अर्जुन तिला समजावतो, सायली डॉक्टरने काय सांगितलं आहे ते तू विसरलीस का? आपण जर सर्व सीन पुन्हा पुन्हा रिक्रिएट केले ना तर कदाचित तुझी मेमरी परत येऊ शकते. आणि आता आपण एक सीन क्रिएट करणार आहोत. सायली म्हणते कोणता? अर्जुन म्हणतो चल माझ्याबरोबर. आणि त्यानंतर मग अर्जुन आणि सायली किचनमध्ये आलेले असतात. अर्जुन आता नेहमीप्रमाणे रात्रीचा पुढे जातो आईस्क्रीम काढायला. सायली म्हणते अरे असं काय करतोयस? कुणी बघितलं तर ओरडतील आपल्याला घरातले. अर्जुनला ताबडतोब कळतं सायलीला जुन्या गोष्टी आठवू लागल्यात. अर्जुन लगेच म्हणतो पण मला खायची इच्छा आहे. सायली म्हणते पण थोडंसंच खा. अर्जुन जास्त खाऊ नकोस, आईस्क्रीम थंड असतं. अर्जुन म्हणतो तू सुद्धा ये, आपण मिळून खाऊ. सायली म्हणते खरंच नको, आईला कळलं तर आई रागवेल. अर्जुन म्हणतो कोणाला काही कळणार नाही आहे, तू ये ग तन्वी प्लीज. आता सायली थोड्या क्षणांसाठी हे विसरतेच की ती सायली आहे आणि ती अर्जुनच्या जवळ पटकन जाते. अर्जुन म्हणतो ठीक आहे, काढायचं का आईस्क्रीम आता? सायली म्हणते हो. त्यानंतर दोघं नवरा बायको आईस्क्रीम घेतात आणि खायला सुरुवात करतात. अर्जुन तर खूप चवीने आईस्क्रीम खात असतो आणि आता आईस्क्रीम खाताना अर्जुनच्या नाकाला लागतं. सायली अर्जुनला सांगते की अर्जुन अरे नीट खा, बघ घाईघाईने खाण्याच्या नादात तुझ्याकडे लक्षच राहत नाही आहे. जरा व्यवस्थित खा आणि इतकं पटापट खाण्याची काही गरज नाही आहे. हळूहळू खा की एकट्यानेच सगळं आईस्क्रीम संपवायचं आहे तुला. त्यावेळी अर्जुन तिला सांगतो की असं काहीही नाही आहे, आपण दोघं खातो आहे ना. आणि मग सायली आणि अर्जुन आईस्क्रीम खात असतात. आईस्क्रीम खाऊन पूर्ण झाल्याच्या नंतर मग आता ताबडतोब लगेचच इकडे सायली अर्जुनला म्हणते अहो तुम्हाला काय वाटतं, मला आठवलं आहे का काही? अर्जुन म्हणतो तुला काही आठवलं आहे का? तुला सगळं काही आठवलं आहे? सायली म्हणते म्हणजे? अर्जुन म्हणतो अगं तिथे उभं राहिल्यापासून इथे येऊन माझ्याबरोबर आईस्क्रीम खाण्यापर्यंत हे सगळं असंच्या असं आपण लहान असताना घडलेलं होतं, तुला नाही जाणवलं? सायली म्हणते हो, तशा तर मलासुद्धा काही गोष्टी दिसल्या. म्हणजे आपण दोघं समोर बसून आईस्क्रीम खातोय, मी तिकडनं तुमच्याकडे धावत आले, हे सगळं आठवलं मला. अर्जुन म्हणतो आता अशाच हळूहळू आणखीन बऱ्याच गोष्टी तुला आठवणार आहेत. खरंच? त्याबरोबर हे ऐकून सायली खूप खुश होऊन जाते. त्यानंतर आता ती एक्सायटेडली विचारते अहो मग आपण आता पुढचा सीन काय क्रिएट करणार आहोत, सांगा ना लवकर. मला असं झालं आहे की आपण कधी काय काय करतोय आणि कधी मला माझा सगळा भूतकाळ आठवतोय. अर्जुन म्हणतो हो हो हो, घाई कशाला करतेस, आठवेल, सगळं आठवेल, चल माझ्याबरोबर. आता आपण अभ्यास करत बसलो होतो तो प्रसंग रिक्रिएट करणार आहोत. सायली म्हणते अभ्यास करतानाचा प्रसंग मला नाही आठवत. अर्जुन म्हणतो अगं आठव ना, आठवत कसं नाही आहे तुला? खोड रबर सपोर्ट. सायली म्हणते कसला खोड रबर, कसला सपोर्ट? अर्जुन म्हणतो चल. त्यानंतर तो सायलीला आणून तिथे बसवतो आणि मग आता ते दोघंजणं वह्या आणि पेन्सिल खोड रबर हातात घेतात. आता तो सायलीला सांगत असतो तुझ्या मनात येईल ते लिहायला सुरुवात कर. सायली म्हणते काय? अर्जुन म्हणतो हो लिही ना, काहीही लिही. तुला आठवतं आहे आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी तुला माझ्या तक्रारी लिहिण्यासाठी एक डायरी गिफ्ट केली होती. ती डायरी त्यात तू कसं लिहायचीस तसं ह्याच्यातसुद्धा काहीही लिही. सायली म्हणते ठीक आहे, मी प्रयत्न करते. आणि मग आता सायली लिहायला घेते. अर्जुनसुद्धा आता लिहित असतो आणि आता त्यावेळी अर्जुन बरोबर जाणून बुजून सायलीचा खोड रबर काढून घेतो आणि मुद्दाम तिच्या हाताला थोडासा धक्का लावतो. त्याबरोबर सायलीचा हात हलतो आणि म्हणते अर्जुन चुकतं ना रे माझं तुझ्यामुळे, नेहमी हाताला धक्का दिलास तू माझ्या. त्याबरोबर अर्जुन म्हणतो अगं सॉरी, चुकून लागला असेल धक्का, खोडून टाक की तेवढं. सायली आता खोड रबर शोधते तिच्या आसपास, तिला खोड रबर सापडत नाही. त्यावर अर्जुन नेहमीसारखं तिला लगेच म्हणतो तन्वी माझा खोड रबर घे.
हे घे, आणि तो तिला त्याचं खोड रबर देतो. त्याबरोबर आता सायली म्हणते, अर्जुन खरंच आपण दोघं एकमेकांना नेहमीच किती मदत करतो नाही. आता अर्जुन सायलीला म्हणतो, बघितलंस, हळूहळू तुला गोष्टी आठवत आहेत. त्यावर हे बघून सायलीला खरंच खूप बरं वाटतं, खूप भारी वाटतं. सायली अर्जुनला मिठी मारते आणि म्हणत असते, अर्जुन खरंच खरंच मला हे सगळं आठवतं, यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. अर्जुन म्हणतो, जिथे अर्जुन आणि सायली एकत्र आहेत तिथे अर्जुन आणि तन्वी नक्की एक होणार, काळजी करू नको. सायली म्हणते, आता पुढे? त्यावर अर्जुन म्हणतो, चल माझ्याबरोबर, आणि तो तिला घेऊन त्यांच्या लॉन एरियामध्ये येतो. आता लॉनमध्ये आल्यावर सायली विचारते, हे काय, तुम्ही मला अंगणात का आणलं, इथे काय करणार आहोत आपण? त्यावर अर्जुन म्हणतो, इथे आपण तो सीन करणार आहोत ज्यानंतर तू आमच्या आयुष्यातून कायमची कितीतरी वर्षांसाठी दूर गेली होतीस. सायली म्हणते, म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणतो, मी तुझ्या गळ्यात ते लॉकेट घातलं होतं ते आठवतं आहे तुला? जे लॉकेट घालून प्रिया सिनियरच्या घरी गेली होती आणि तिने तेच तर लॉकेट घालून सिनियरला सांगितलं होतं ना की ती तन्वी आहे म्हणून. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे, करूया क्रिएट. मग अर्जुन आता तिला म्हणत असतो, तेव्हा आपण लपाछुपी खेळत होतो, त्यावेळी आपण लपाछुपी खेळत असल्यामुळे आपल्याला आताही तेच करावं लागणार आहे. तुझ्या डोळ्यावर रुमाल बांधावा लागेल. सायली म्हणते, ठीक आहे, बांधा. अर्जुन तिच्या डोळ्यावर रुमाल बांधतो आणि तो सायलीला हाका मारत असतो, सायली मी इकडे आहे, सायली मी तिकडे आहे, सायली मी इथे आहे, सायली मी तुझ्या मागे आहे, मी पुढ्यात आहे, सायली मी या बाजूला आहे, मी त्या बाजूला आहे. आणि आता मागे मागे जाताना सायलीचा तोल जातो आणि ती खरंच खाली पडते. आता सायली पडल्याबरोबर ती खरंच ओरडते, आई ग आ. तसा अर्जुन तिकडे येतो आणि तिच्या डोळ्यांवरची ती पट्टी सोडतो आणि म्हणतो, जाऊ देत ना प्लीज, आता नको आरडाओरडा करू, आणि घरात कोणाला नको सांगू तू माझ्यामुळे पडलीस म्हणून, नाहीतर तुला माहिती आहे मॉम मला किती ओरडेल. तू शांत बस, एक काम कर, हे घे, हे माझं लॉकेट घे, तुला छान दिसेल. त्यावर सायली ते लॉकेट स्वतःच्या गळ्यात अर्जुनला घालायला सांगते. अर्जुन ते लॉकेट तिच्या गळ्यात घालतो. सायली म्हणते, खरंच सुंदर आहे हे लॉकेट, मला हे लॉकेट खूप आवडलं होतं मगाशी पूर्ण आजीने तुझ्या गळ्यात घातलं होतं तेव्हाच. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे तुलाच राहू दे, माझ्याकडून गिफ्ट म्हणून. त्यावर सायली खुश होते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, आठवत आहेत प्रसंग? त्यावर सायली म्हणते, हो, आता आपण जे जे केलं ना ते सगळे प्रसंग आठवत आहेत मला, आणि आता हा प्रसंग तर मला अगदी पूर्ण हुबेहूब जसाच्या तसा आठवतो आहे. तुम्हाला सांगू का, मी त्या दिवशी तुमचा बड्डे होता, त्या दिवशी मला शाळेला सुट्टी होती पण बाबांना कोर्टात जायचं होतं, त्यामुळे आम्हाला थेट तुमच्याकडे येणं जमणार नव्हतं, म्हणून आम्ही बाबा कोर्टातून आल्याच्या नंतर घरी आलो, आणि कोर्टातून घरी आल्याच्या नंतर मग आम्ही इकडे आलो होतो, बरोबर ना? अर्जुन होकारार्थी मान डोलावतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता नागोबाने राकेशला सांगितलेलं असतं की तू सचिनबरोबर हात मिळवणी कर. त्यामुळे मग आता जो इकडे राकेश असतो तो सचिनला लगेचच म्हणत असतो, मला माझ्या बाबांनी असं सांगितलं आहे की आपण दोघांनी जर एकी केली तर आणि तरच आपण सुभेदारांना उद्ध्वस्त करू शकू. त्या सुभेदारांमुळे माझ्या वडिलांना खूप काही भोगावं लागलं. त्या अर्जुन सुभेदारने माझ्या वडिलांना तुरुंगात घालवलं, त्यामुळे आता मला माझ्या वडिलांना तुरुंगातून सोडवायचं आहे आणि त्या अर्जुनला अद्दलसुद्धा घडवायची आहे. मला कुठल्याही परिस्थितीत त्याला उद्ध्वस्त करायचं आहे, आणि म्हणून त्या सगळ्यासाठी मला तुझी मदत हवी. हे बघ राकेश, मी तुला मदत करेन, पण त्यावर राकेश म्हणतो, पण काय? त्यावर मग आता सचिन म्हणतो, हे बघ, कितीही काहीही असलं तरी मी त्या घरचा जावई होतो, त्यामुळे मला त्या घरातल्या सर्व गोष्टी माहिती आहेतच. पण आता सध्या माझा आणि अस्मिताचा डिवोर्स झाला, आता त्या घराशी माझा काहीही संबंध नाही आहे. हां, अर्जुन आणि सायलीला उद्ध्वस्त तर मला पण करायचं आहे, त्यांच्यामुळे माझी सोन्याची अंडी देणारी कोंबडी माझ्यापासून दूर गेली. त्याच्यावरती आता लगेचच इकडे तो विचारतो, म्हणजे अंडी कोंबडी नेमकं म्हणायचं काय आहे तुला? त्यावर राकेश आता त्याला विचारतो, हे बघ, जे असेल ते मला खरं बोल आणि स्पष्ट सांग. त्यावर सचिन म्हणतो, ऐक, मी कॅनडामध्ये खूप फ्रॉड केले, मुलींना फसवलं, मुलींबरोबर रिलेशन्समध्ये राहिलो, बँकेत फ्रॉड केले, त्यामुळे माझी नोकरी गेली, म्हणून मी इकडे परत आलो. आता इकडे आल्यानंतर माझे बँक अकाउंट सगळे फ्रीज झाले होते, त्याच्यामुळे मी त्या अस्मिताला लुटत होतो, तिच्याकडनं पैसे खात होतो, आणि त्याचबरोबर मी साक्षीबरोबर पण अफेअर केलं पैशांसाठी. पण आता हे सगळं अस्मिताला आणि त्या अर्जुनला समजलं आणि त्यांनी मला घरातून हकललं आणि मग अस्मिताने मला डिवोर्स दिला. त्याबरोबर आता पुढे लगेचच राकेश म्हणतो, काय
म्हणजे तुझ्याही आयुष्याची, तुझ्याही संसाराची राखरांगोळी त्या अर्जुननेच केली. हे बघ, त्या अस्मिताला मी लहानपणापासून ओळखतो. ती अस्मिता ना एक नंबरची बावळट आहे. तिला स्वतःची अशी काहीच बुद्धी नाही आहे. त्या अर्जुनने तिला मॅनिप्युलेट केलं असेल ना, म्हणूनच तिने तुला डिवोर्स द्यायला होकार दिला असेल. पण आता म्हणून आपल्याला बदला घ्यायचा आहे. तिने तुला डिवोर्स दिला, तुला पैसे मिळणं बंद झाले याचासुद्धा, आणि माझ्या बाबांना झालेल्या त्रासाचासुद्धा. पण ह्या सगळ्यासाठी आपण दोघांनी एक असणं गरजेचं आहे. बोल सचिन, मी तुला ऑफर देतो आहे, तू येशील माझ्याबरोबर? आपण करायचं एकत्र येऊन काम. जर आपण दोघं एकत्र आलो ना, तर आय शुड बी गॅरंटेड की आपण नक्कीच त्या सुभेदारांना उद्ध्वस्त करू शकतो, बर्बाद करू शकतो. आणि मला कुठल्याही परिस्थितीत हेच करायचं आहे. मी US वरून इथे उगाच नाही आलो आहे, त्या सुभेदारांना उद्ध्वस्त करण्यासाठीच आलो आहे. त्याबरोबर तो म्हणतो डील पार्टनर, आणि दोघं एकमेकांना मिठी मारतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे सायली खूप 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 जास्त खुश असते. म्हणजे तिच्या आनंदाला काही पारावच उरलेला नसतो. ती आता म्हणत असते की खरंच तुम्ही मला डॉक्टरकडे नेलत ना, त्या सगळ्याचा आपल्याला खूप फायदा झाला. म्हणूनच तर मला सर्व गोष्टी आठवू लागल्या. म्हणूनच तर मला माझ्यातली मी सापडायला लागले, मला माझी ओळख कळायला लागली. अहो काय सांगू तुम्हाला, मला केवढं 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 भारी वाटतं आहे. आता लवकरच मी माझ्या वडिलांचं नाव लावू शकेन, तन्वी रविराज किल्लेदार. मला खूप खूप भारी वाटतं आहे, मी खूप खुश आहे. त्याबरोबर आता अर्जुन तिला म्हणत असतो, बायको बायको काळजी करू नकोस, आणखीन तर हळूहळू तुला सगळं आठवणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यावर सायली म्हणते, ज्या दिवशी मला माझा सर्व भूतकाळ आठवेल ना, त्या दिवशी ह्या जगात माझ्या इतकी सुखी व्यक्ती दुसरी कोणी नसेल. खरंच, अगदी खरं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो होईल, सगळं तुझ्या मनासारखंच होईल, डोंट वरी. त्याबरोबर मग आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, पण ह्या सगळ्यात तुम्हाला खूप खूप थँक्स. हे सगळं तुमच्यामुळेच तर शक्य झालं ना. तुम्ही मला मदत केलीत, तुम्ही माझी ओळख शोधून काढण्याचा प्रयत्न केलात, म्हणून खरंच थँक्यू सो मच. अर्जुन म्हणतो, तन्वी, मैत्रीत नो सॉरी नो थँक्यू. तूच सांगितलेला नियम होता आणि तू इतक्या सहज विसरलीस. त्यावर सायली म्हणते, नाही आहे, कायम लक्षात आहे माझ्या. पण हे थँक्स तुला तन्वी नाही तर तुझी बायको सायली म्हणाली आहे. त्याबरोबर आता दोघं नवरा बायको हसतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो आपला सचिन असतो, त्याने एक नवीन उद्योग करून ठेवलेला असतो, आणि तो सुद्धा दी ग्रेट महिपत बाबांच्या नावाने. आता त्याने काय केलेलं असतं माहिती आहे, मी तुमच्या मठात महिपत बाबांना घेऊन येणार आहे प्रवचन देण्यासाठी, असं त्याने अनेक लोकांना सांगून त्यांच्याकडनं लाखोंच्या घरामध्ये पैसे घेतलेले असतात. काही लोकांना महिपत बाबांनी डोनेशन मागितलं आहे असं सांगून पैसे घेतलेले असतात. आठवडाभर तर छान आता सचिन लोकांना लुटतो. आणि मग आता शेवटी ज्या डेट त्याने दिलेल्या असतात प्रवचनाला जायच्या, भेटीला जायच्या, त्या डेटला तर महिपत तिकडे पोहोचत नाही. मग ती लोक आता महिपतच्या घरी येतात आणि विचारू लागतात जाब की तुम्ही का आला नाहीत, तुम्ही का आला नाहीत. त्यावेळी मग आता लगेचच इकडे महिपत म्हणतो, पण मी कुणालाही कमिट केलंच नव्हतं, आणि महत्त्वाचं म्हणजे मी कोणाच्याही घरी प्रवचनाला जातच नाही. मी इथेच माझ्याच घरात प्रवचन करतो नेहमीच. त्यामुळे मी प्रवचनाला आलो नाही अशी शंका तुमच्या मनात येईलच कशी. मी कधीही खोटं बोलत नाही, तुम्हा सगळ्यांना तर ठाऊक आहेच ना. मग महिपतला ती लोक सांगतात की आमच्याकडे त्या सचिनने पैसे मागितले की तुम्हाला प्रवचनाला घेऊन येईल असं. मग आम्ही काय करणार, आम्ही तुमच्यासाठी पैसे दिले होते. महिपत त्या सगळ्यांच्या समोर शेवटी हात जोडतो आणि त्यांना म्हणतो, माफ करा, मी तुमची हात जोडून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पण मी खरंच सांगतोय की मी कोणाकडूनही पैसे वगैरे काही सांगायला लावलं नव्हतं. मी याला कधीच असं बोललो नव्हतो की पैसे वगैरे घे. मला हे सगळं लोकांच्या सेवेसाठी, लोककल्याणासाठी करायचं आहे. हे सगळं याने तुमच्याकडून पैसे उकळलेलं मला माहीतही नव्हतं. आता हे ऐकून लोक इतके भडवतात की आता ते लोक सचिनला कूट कुत्र्यासारखा कुटतात, बडवतात आणि त्याला अर्धमेला करतात. त्यानंतर आता मात्र इकडे सचिनला खूप पश्चाताप होत असतो त्याने केलेल्या कृत्याचा. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरोखर सायलीला सर्व भूतकाळ आठवून सायलीची खरी ओळख तन्वी
रविराज किल्लेदार उर्फ तन्वी अर्जुन सुभेदार ही परत मिळेल?